जर भेंडीमध्ये बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ आणि बेसिक मसाले घातले तर काय होईल तुम्हाला माहीत आहे? चला तर मग मी करून दाखवते. हाय, वेलकम टू माय चॅनल. भेंड्या उभ्या उभ्या चिरून घेतल्या, अशा लांब लांब. अगोदर स्वच्छ धुवून घेतल्या आणि अशा उभ्या उभ्या लांब लांब चिरून घेतल्या. त्यात बेसन पीठ घातलं, तांदळाचं पीठ घातलं, क्रश केलेलं धने जिरे घातलं. धणे आणि जिरं थोडं भाजून घेतलं आणि ते क्रश केलं. सावजी मसाला घातला थोडा, चिमूटभर हिंग घातलं, लाल तिखट घातलं चवीनुसार, हळद घातली, मीठ घातलं चवीपुरतं आणि सगळ्या भेंड्या चिरलेल्या भेंड्याला कोट करून घेतलं. पूर्ण व्यवस्थित मिक्स केलं, कोट केलं. अशा प्रकारे आणि एका पॅन मध्ये तेल घेतलं. तेल गरम झालं की ह्या भेंड्या आपण तळून काढू. छान क्रिस्पी होतपर्यंत तळून काढलं. मीडियम फ्लेमवर तळून काढायचं आहे. छान असे क्रिस्पी होतात ह्या भेंड्या. याला कुरकुरी भेंडी म्हणतात. अशाच रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि कॉमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा. खूप छान आणि टेस्टी लागतात ह्या भेंड्या. स्टार्टर म्हणून आपण खाऊ शकतो. हळूहळू आपल्या भेंड्या क्रिस्पी छान होत आहे. थोडं थंड झाल्यानंतर आणखीन छान क्रिस्पी होतात. आता शेवटची बॅच तळून काढू. मस्त झाल्या आहे आपल्या भेंड्या, क्रिस्पी आणि कुरकुरीत मस्त. आता कांदा तळून काढू. कांदा तळाच्या वेळेस चिमूटभर मीठ घाला, म्हणजे कांदा छान कुरकुरीत होतो. कांदा पण छान झालाय, कुरकुरीत लाल. आणि भेंडी बरोबर कांदा पण मिक्स केला. आता त्याच्यात आणखी काही थोडे मसाले घालू. तिखट, थोडं लाल तिखट घातलं. साखर घातली, पिठी साखर थोडीशी चवीपुरती. धणे जिरे पावडर घातलं. मीठ घातलं, काळं मीठ घातलं. आमचूर पावडर घातलं आणि मिक्स केलं. छान पूर्ण मसाला पूर्ण भेंडी आणि कांद्यामध्ये कोट करून घ्यायचा आहे व्यवस्थित. मस्त कोट झालाय मसाला. खूप छान चटपटीत कुरकुरी भेंडी तयार झाली आहे आपली, रेडी टू सर्व.
मस्त लागते। आपली भेंडी तयार आहे। तुम्ही पण ट्राय करून बघा ही भेंडी, खूप छान लागतं। बाय।